नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत होमोग्राफ्स. याच्यामध्ये स्पेलिंग सारखीच असणार आहे, पण दोन्ही शब्दाचा अर्थ हा वेगळा असणार आहे. चला तर बघू आपण. बघा, वर्ड्स विथ द सेम स्पेलिंग बट डिफरंट मिनिंग. दोन्ही शब्दांची स्पेलिंग सारखीच राहणार आहे, पण त्यांचा अर्थ हा वेगळा राहणार आहे. आता बघा, नंबर 1 ला बॅट. बॅट जी आहे, आपण क्रिकेट खेळण्यासाठी जी वापरतोय ती एक बॅट. आणि बॅट म्हणजे परत वट वागूळ सुद्धा होते. बॅट वट वागूळ. त्याच्यानंतर नेल. नेल म्हणजे खिळा, आणि त्याचा दुसरा जो अर्थ आहे एक आणखीन, नेल नख. त्याच्यानंतर वॉच. वॉच म्हणजे बघणे, आणि दुसरा सेम स्पेलिंग आहे घड्याळ. त्याच्यानंतर मॅच. मॅच म्हणजे जुळवणे, आणि दुसरा जो अर्थ होतोय मॅचचा, मॅच म्हणजे सामना किंवा क्रिकेट मॅच. त्यानंतर पार्क. पार्क हा शब्द आपण गार्डन किंवा जिथे छोटे मुलं खेळण्यासाठी जातात ते ठिकाण म्हणजे पार्क. आणि दुसरा एक शब्द म्हणजे पार्कचा सेम स्पेलिंग पार्क. आपण गाडी जिथे पार्क करतोय, पार्किंग, पार्किंगची जागा म्हणजे गाड्या उभ्या करण्यासाठी ज्या ठिकाणी उभ्या केल्या जातात त्या ठिकाणाला पार्क सुद्धा म्हणले जाते. त्यानंतर टियर. आता टियर म्हणजे एक अश्रू, आणि दुसरा जो टियरचा अर्थ आहे, टियर म्हणजे फाडणे. टियरचा अर्थ डबल फाडणे. त्यानंतर सील. आता सील हा एक प्रकारचा मासा आहे, आणि दुसरा जो अर्थ आहे सील, सील म्हणजे बंद किंवा पॅक आहे, सील आहे. त्याप्रमाणे आपण कोणतीही वस्तू घेताना सील आहे का बघून घेतोय. त्याच्यानंतर रिंग. रिंग म्हणजे अंगठी, आणि दुसरा रिंग म्हणजे मोबाईल वगैरे याची वाजणारी रिंग, किंवा टेलिफोन याची वाजणारी रिंग, एक प्रकारची घंटी किंवा बेल. अशा प्रकारे होमोग्राफ्स आपण बघितले, ज्याच्यामध्ये स्पेलिंग दोघांचीही सारखीच आहे, पण त्यांचा अर्थ जो आहे तो वेगवेगळा.